संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं हे प्रकरण ते म्हणजे यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरण। यशस्वी शिंदेची हत्या जी दाऊद शेख यांनी केली आहे त्याची मानसिकता काय आहे, ते खरंच लव जिहादचं प्रकरण आहे का की वेगळं काही प्रकरण आहे, याला नेमकं जबाबदार कोण? 2019 पासून ती त्याच्यावर फोनवर बोलत होती, तर याचा अर्थ काय होतो, या सर्व विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स। दाऊद शेखला आता अटक केली आहे। त्याने सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जी माहिती माध्यमांना दिली त्यानुसार दाऊद शेख हा मुंबईला आला व मुंबईला आल्यानंतर 25 तारखेला हत्या झाली। त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 तारखेला सुद्धा तो यशस्वीला भेटला होता असंही त्याने सांगितलं आहे। जुईनगर स्टेशनला तो भेटला होता 24 तारखेला, 25 तारखेलाही भेटला आणि 25 तारखेच्या भेटण्यानंतर त्याने तिची हत्या केली। येताना एक चाकूसारखं काहीतरी असं घेऊन आला होता आणि त्याच हत्याराने त्याने तिचा मर्डर केलेला आहे असंही सांगण्यात येते। 2019 पासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत। दोघेही एकाच शाळेत शिकत होते। 10वी नंतर दाऊदने शिक्षण थांबवलं। यशस्वीचं शिक्षण हे पुढं चालू होतं, तर हे एकमेकांशी फोनवरती बोलत होते। आता अशी प्रथम माहिती दिलेली आहे की दाऊदकडे यशस्वीचे काहीतरी आक्षेपार्ह असे फोटो होते। हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करू अशी धमकी देऊनच दाऊद आतापर्यंत तिच्याशी संपर्कात होता असंही सांगितलं जाते। दाऊदने पुढे असंही सांगितले आहे की मी तिला लग्न कर असं बोललो, तिने नकार दिला, त्यामुळे मी तिचा मर्डर केलेला आहे। अजून पुढे पोलीस त्याबद्दल चौकशी करत आहेत। जर एखादी मुलगी लग्न करत नाही म्हटल्यानंतर तिचा अशा प्रकारे खून केला जातो, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। आक्षेपार्ह फोटोबद्दल म्हणायला गेलं तर ते फोटो दाऊदकडे आले कुठून असेही प्रश्न आता उभे राहतात। पण ते फोटो कसले आहेत हे अजूनही पोलिसांच्या तपासात आलेलेही नाही। पण यशस्वीचे आक्षेपार्ह फोटो हे त्याच्याजवळ जातात म्हणजे हे एक प्रेम प्रकरण होतं का असेही सवाल आता उपस्थित राहतात। तर मुलींनो, या प्रकरणातून खरंच आता इथून पुढे तरी तुमची रात्र वैरेची आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण आता अशी मुलं प्रेम प्रकरणात तुम्हाला फसवतात, तुमचे फोटोज काढतात आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या मनासारखं वागावं लागतं, नाहीतर ते फोटो व्हायरल करू अशी धमकी देऊन त्यांच्या मनासारख्या सर्व कृती ते करून घेतात आणि नंतर मुलींचा नाविलाज होतो आणि मुलगी नंतर त्याला टाळायचा प्रयत्न करते आणि त्या गोष्टीमुळे मुलाचा रागाचा पार हा चढतो आणि त्यानंतर अशी कृत्य घडतात। तुम्ही प्रेम करा, प्रेम करण्याच्या विरोधात कोणी नाही, पण प्रेमाचा दर्जा काय असला पाहिजे हे आता तुमच्या हातात आहे। प्रेम करताना त्या मुलाचे संस्कार काय आहेत, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे यावर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे। कोणताही दाऊद येतो, कोणताही अब्दुल येतो आणि त्यानंतर अशी अवस्था ही मुलींची होते। तर खरंच मुलींनो, आपण कोणावरती प्रेम करतोय हे खरंच एकदा लक्षात घेऊन मग हा निर्णय घ्या। पण मी काय म्हणतो, प्रेम करायचंच आहे तर करिअर करून मग प्रेम करा ना। जे आज तुम्हाला स्वातंत्र्य दिलं गेले कायद्यांनी किंवा आईवडिलांनी दिलं, त्या कायद्याचा स्वातंत्र्याचा फायदा तुम्ही फक्त प्रेमासाठी करणार आहात का? तुमचं करिअर हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही का? पूर्वी जे 18 वर्षाच्या अगोदर बालविवाह होत होती त्यासाठी कायदा आणला, कारण मुलींचे पंख छाटले जातात। लग्न झाल्यानंतर तिला तिचं करिअर करता येत नाही, तिला तिच्या स्वप्नांच्या नोकऱ्या हासिल करता येत नाहीत, यासाठी तो कायदा बनवला गेला। 18 वर्षापर्यंत ती नाबालिग आहे आणि 18 वर्षानंतर ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते। 18 वर्षापर्यंत तिला लग्नाच्या बंधनात न अडकता 18 वर्षापर्यंत शिकू शकेल आणि तिथून पुढे तिचा स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकेल आणि स्वतःचं करिअर स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल, यासाठी तो कायदा केला होता। पण मुलींनो, तुम्ही त्या कायद्याचा वेगळाच असा वापर आता करताना दिसत आहे, कारण हा कायदा तुमच्या स्वच्छंदी करिअरसाठी किंवा स्वातंत्र्यासाठी दिला गेला होता, कारण लग्नाच्या बंधनात अडकू नये। पण तुम्ही 18 वर्षाच्या अगोदरच अशी प्रेम प्रकरणं करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या करिअरकडे खरंच लक्ष देत नाही। कायदा होता तुमच्या करिअरसाठी, पण त्याचा दुरुपयोग करून 18 वर्षाच्या अगोदरच तुम्ही प्रेम प्रकरणं करता। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग तर तुमचे विचार स्वातंत्र्य तुम्हाला हे कायद्यानेच मिळतात। त्यामुळे तुम्ही करिअरकडे बघायचं सोडून नंतर त्याचा धाक आईवडिलांना दाखवता आणि आईवडिलांनाही त्याची भीती असते की बाबा आता मुलगी तिचं स्वातंत्र्य आहे, आपण तिला काय बोलायला गेलं तर मुलगी वेगळं पाऊल उचलायला नको, म्हणून आईवडील थोडं त्या गोष्टीने बंधनं घालत नाहीत। तर त्याचा फायदा तुम्ही खरं तर करिअरसाठी घ्यायला पाहिजे, पण तुम्ही त्याचा फायदा अशा गोष्टीसाठी घेता आणि अजूनही प्रेमाकडे नाही तर करिअरकडे लक्ष द्यायला हवं। अजूनही तुम्ही काहीतरी मोठ्या नोकऱ्या करा, चांगली लाईफस्टाईल जगा, याकडे लक्ष द्या। तुम्ही ते न करता तुम्ही अशा लायकी नसलेल्या टुकार मुलावर प्रेम करता,
यशस्वीचं हे एकच प्रकरण घडलं नाही, याच्या अगोदर निर्भया, श्रद्धा वगैरे अशी प्रकरणं घडलेली आहेत. याच्या अगोदरची कितीतरी प्रकरणं अशी आहेत की सुटकेसमध्ये मुलींचे मृतदेह सापडलेले आहेत. एका मुलीचे 35 तुकडे केलेले आहेत. फ्रीजमध्ये मुलींची मृतदेह सापडले आहेत. ही प्रकरणं तुम्ही बघूनही तुम्हाला अजूनही अक्कल येत नाही का, असे प्रश्न आता उपस्थित राहतात. कारण तुम्हाला फ्रीडम दिला आहे तुमच्या करिअरसाठी, पण तुम्ही करिअर न निवडता तुम्ही त्या कायद्याचा वेगळा वापर करून तुम्ही स्वतःच्या गळ्याभोवतीचा फास आवळून घेत आहात. असे प्रश्न आता उपस्थित राहत आहेत. त्यामुळे मुलींनो, असं न करता आपण एक चांगली लाईफस्टाईल जगू, याकडे लक्ष देऊन आपल्याला जे मिळालेले स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याचा पूर्णपणे चांगला वापर करावा अशीच अपेक्षा आहे. बऱ्याच वेळेला अशी सुद्धा प्रकरणं समोर आलेली आहेत की काही मुली या वयाच्या 18 वर्षाआधीच एखाद्या टुकाराच्या प्रेमात पडतात आणि त्या मुली फक्त वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत आईवडिलांजवळ थांबतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना कायद्याची मुभा आहे किंवा त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभाही आहे, म्हणून 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग त्या लग्न करतात. म्हणजे 18 वर्षाचा कायदा हा जो केला आहे तो मुलींच्या एज्युकेशनसाठी, व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळावं यासाठी, चांगला जोडीदार निवडता यावा यासाठी होता. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भंगार प्रेमात अशी परिस्थिती करून घेतली आणि त्या स्वातंत्र्याचा मुलींनी गैरवापर करत स्वतःच्या जीवाची राख करून घेतली असं आता दिसून येते. कारण असे कित्येक तरी व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती बघत असतो आणि आहेत सुद्धा की स्वतःची पगडी काढून मुलीच्या पायाशी ठेवणारा बाप आपण पाहिलेला आहे. म्हणजे त्या बापावर तुम्ही काय वेळ आणता. आईबापाने तुम्हाला काळजाच्या तुकड्यासारखं सांभाळलेलं असतं आणि एक कोणीतरी टुकार येतो आणि एक कॅटेगरी देतो आणि तुम्हाला 2 चांगल्या गोष्टी काय बोलतो आणि तुम्हाला वाटतं की तो माझं सर्वस्वच आहे आणि त्या माणसाच्या खातीर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये अशीही स्टेटमेंट देता की मला आईवडिलांपासून धोका आहे. अरे बाळा, आईवडिलांपासून खरंच तुला धोका असता तर 18 वर्ष तुला हाताच्या फोडाप्रमाणे त्या आईवडिलांनी जगवलंच नसतं. हा प्रश्न तुझ्या डोक्यात कधी काय येत नाही? 18 वर्षानंतर तू बोलतेस की मला आईवडिलांपासून धोका आहे. त्या आईवडिलांना तिथं जगणंही खरंच मुश्किल होतं. खरंच डोळ्यात पाणी आणण्यासारख्या घटना आहेत. मग काय तुम्ही आईवडिलांची इज्जत ठेवली? हाही प्रश्न आता उपस्थित होतोय. प्रेम करा, तुम्हाला प्रेम करण्याची मुभा आहे. प्रेमाच्या विरोधात आईवडीलही नाहीत, पण प्रेमाचा दर्जा तरी तसा असला पाहिजे. आता जर बघायला गेलं तर तुमच्या चॉईस कशा आहेत? ब्रँडेड कपडे पाहिजेत, ब्रँडेड कॅडबरी, अगदी कॅडबरीची क्वालिटी ही 150-200ची कॅडबरी पाहिजे, ब्रँडेड कपडे पाहिजेत, ब्रँडेड शूज पाहिजेत, सर्व काही ब्रँडेड पाहिजेत. मग मुलाची निवड करताना तुमची चॉईस ब्रँडमधून भंगारमध्ये काय येते हे खरंच समजत नाही. तुमचा ब्रँड जातो कुठं हे खरंच नवल वाटते. या प्रकरणातूनही आता मुलींनो सुधरा का म्हणतोय? कारण तुम्ही प्रेम करा, प्रेमाच्या विरोधात कोणी नाही. आईवडीलसुद्धा तुमच्या प्रेमाच्या विरोधात नाहीत, पण त्या प्रेमाला तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता येतोय खरंच माणूस त्या लायकीचा आहे का हे बघा, त्याचा बॅकग्राऊंड तपासा आणि मग त्याच्यावर प्रेम करा. पण मला असा एक प्रश्नही पडला की प्रेमाला तुमचे अजून वय भरपूर आहे. प्रेम करण्यापेक्षा पहिलं करिअर करा, मग काय तुम्हाला हजारो असे चांगले स्थळे येतील, पण त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही. करिअरकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे, पण प्रेमापुढं तुम्हाला करिअर दिसतेच कुठं. आणि अशी प्रकरणं होतात. त्यामुळे ही बोलायची वेळ आली. तुम्ही केलेल्या प्रेमाने जर आईवडिलांची समाजात मानच खाली जात असेल तर ते कसलं प्रेम म्हणावं? त्या आईने 9 महिने तुम्हाला कुशीत घेऊन सांभाळलं, ती कुश तुम्ही अभागी ठरवत आहात. यासाठी कीर्तनातून बरीच प्रवचनं झाली, बरीच लोक व्यासपीठावरून सुद्धा यावरती बोलतात. पण हे बोलणं व्यासपीठावरचं झालं, पण मुलींच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार हे आता मुलींनाच माहिती. अशा प्रकरणातूनही मुली सुधरत नाहीत, म्हणजे कधी यांना जाग येणार आहे हे देवालाच माहिती. केरळ स्टोरीसारख्या मूवी आल्या, त्या तुम्ही बघायला पाहिजेत. कारण विकृत मानसिकता काय असते याचं प्रदर्शन त्यात केलेलं आहे. तर तुम्ही त्या बघू शकता, पण तुम्ही त्या नाही बघायला जाणार. तुम्हाला दुसऱ्या मूव्ही बऱ्या वाटतात, जाऊ द्या, ते तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, त्यावरती मी बोलणार नाही. पण समाजात अशा जर गोष्टी चुकीच्या घडत आहेत तर मग दर 15 दिवसाला एक मुलगी प्रेम प्रकरणातून मरते आहे. तर यावरती आम्ही बोलण्यापेक्षा मुलींनी स्वतःच आत्मपरीक्षण करायला पाहिजे की अशा घटना का घडत आहेत, कशामुळे घडत आहेत, आपणच कुठेतरी चुकतोय का. आता ही जर घटना बघायला गेलं तर मुलगी ही स्टेशनवरती 24 तारखेलाही दाऊदला भेटायला गेली आणि 25 तारखेलाही भेटायला गेली. तर यशस्वी ही 2 वेळा त्या व्यक्तीला भेटायला गेली. व्हायरल फोटोज त्याच्याकडे होते. तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रालाही सांगू शकला असता किंवा तुम्ही तुमच्या आईवडिलांनाही खुल्या मनाने या गोष्टी सांगू शकला असता. कारण जीव जाण्यापेक्षा त्यांनी 2 शिव्या दिल्या असत्या
आणि यावरती काहीतरी उपाययोजना केल्या असत्या। यावरती पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गेले असते, यावरती त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असता, त्याला पोलिसांनी परत अटक केली असती, तो कायद्याचा विषय झाला असता, तुम्हाला हाकनाक जीव गमवावा लागला नसता। त्यामुळे काही जरी झालं तरी आईवडिलांना तुम्ही सांगा, 2 शिव्या देतील पण ते तुमच्या चांगल्यासाठी होतील आणि त्यावरती काहीतरी पर्याय निघतील। पण तुमच्या शरीराचे असे तुकडे रस्त्यावरती पडलेले इतकं भयानक तरी ते झालं नसतं। तुमच्या आईवडिलांशी तुम्ही मनमोकळेपणाने बोला, तुम्हाला आलेल्या समस्या तुमच्या आईवडिलांपर्यंत सांगा, तुमच्या जवळच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा। यावरती उपाय भरपूर असतात, कायदा तुमच्या संरक्षणासाठी आहे, त्यामुळे कायद्याचा आधार घ्या। पण अशा काही घटना घडतील असं काही करूच नका। इथून पुढे मुळात 18 ते 21 वर्षापर्यंत तुम्ही प्रेमाच्या भानगडीत पडूच नका। तुम्ही करिअरकडे का फोकस करत नाही हे समजायचं आता खरंच मला तर बंद झाले। प्रेम कोणी केलं नाही, प्रेम बऱ्याच जणांनी केलेलं आहे, त्यानंतर त्यांचे लव्ह मॅरेजसुद्धा झालेले आहेत, पण त्या प्रेमाचा तसा दर्जा असल्यामुळं ती टिकलेली आहेत। दर्जा नसला की या अशा गोष्टी घडतात। त्यामुळे आपण कोणावर प्रेम करतोय याकडे खरंच लक्ष दिलं गेलं पाहिजे। आईवडिलांनी सुद्धा या गोष्टीकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपली मुलगी शाळेला जाते, ती किती वाजता येते, तिच्या मोबाईलला बॅलन्स कोण मारते, आपण तरी मारलेले नाहीत, तरी पण 1-1 तासभर ती बोलते, ती कोणाशी बोलते, किती उशीर बोलते, तिला बॅलन्स येतोय कुठून, इतक्या वेळ ती कोणाशी गप्पा मारते, इतक्या वेळ ती कॉलेजवर येताना कुठं थांबते, तिच्या मैत्रिणी कोण आहेत, कोणत्या मैत्रिणीसोबत ती फिरते, कोणत्या मुलासोबत ती फिरते, हे सुद्धा बघणं आता गरजेचं आहे। कारण मुली ह्या भावनिक असतात, त्या कोणत्याही आमिषाला बळी पडत असतील, पण आईवडील म्हणून ही जबाबदारी आपलीसुद्धा आहे। आणि आईवडिलांनी जर 2 गोष्टी सांगितल्या मुलींनो की हा मित्र खराब आहे त्याच्या नादी लागू नको, ही मैत्रीण खराब आहे हिच्या नादी लागू नको, तू घरी लवकर येत जा, थोडं ऐकत जावा, कारण त्यांनी समाजात त्या मुली किंवा मुलं चौकात वावरताना त्यांचं वागणं बघितलेलं असतं, म्हणूनच तुम्हाला ते सांगत असतात की ती वाईट आहे, त्यांच्याशी राहू नको। हे सर्व आईवडिलांनी सांगून तुम्ही जर मेरा अब्दुल वैसा नाही असं जर म्हणत असाल तर मात्र अवघड आहे। आईवडील तुम्हाला जे स्वातंत्र्य देत आहेत त्याचा गैरफायदा घेऊन अशी प्रकरणं करत जाऊ नका। आणि प्रशासनाने सुद्धा यावरती एक गोष्ट विशेष लक्ष घ्यावी, कारण की ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी अशी घटना ही घडलेली आहे। संतप्त नागरिकांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की त्याला भर चौकात फाशी द्यावी, कारण भर चौकात जर फाशी दिली तर ही प्रकरणं थांबणार आहेत। कारणही तशीच आहेत, कारण अशी जी मानसिक विकृती आहे त्या विकृतीला एक भीती निर्माण होईल की असं केल्यानंतर आपलं धड असं चौकात टांगलं जाईल। ही कायद्याची भीती जोपर्यंत त्यांच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत प्रकरणं कोणीही थांबवू शकणार नाही। प्रशासनाने हे लक्षात खरंच घ्यायला हवं। 2019ला फोक्सो गुन्हा हा दाऊदवरती झाला होता, त्यावेळी त्याला शिक्षासुद्धा झालीच होती, पण किती शिक्षा झाली, त्याला जामिनावरती सोडण्यात आलं। ते सोडल्यानंतर त्याच्या मनात ते चक्र फिरत होतं, त्याचा बदला हा त्याने या प्रकारे घेतला। म्हणजे शिक्षा झाल्यानंतर सुद्धा तो माणूस कायद्याला भीत नाही, तरी त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढून इतक्या खुनापर्यंत पोहोचतो, ते इतकं निर्दयी असा खून करतो। म्हणजे विचार करा, कायद्याची भीती यांच्यामध्ये राहिलेली नाही। त्यामुळे अशा विकृत मानसिकतेची नराधमं ठेचायची असतील तर कायदा अगदी कडक करायला पाहिजे, या बाबतीत तरी कायदा कडकच करायला पाहिजे। आणि मी तर म्हणतो भर चौकात यांना फाशी द्यायला पाहिजे, कारण तरच कायद्याची भीती राहील। आता जरी त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे, त्याला शिक्षा होईल, पण किती दिवसाची सजा मिळणार आहे, आणि त्यानंतर त्याला जामीन मिळून तो बाहेर आल्यानंतर तो पूर्ण कुटुंब संपवणार नाही का, याचा विचार आपणही करायला पाहिजे। कारण एक फोक्सो झाल्यानंतर त्याने मुलगी संपवली, आता तर घरातल्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे, त्यानंतर त्याला जामीन जर मिळाला आणि तो बाहेर आला तर कुटुंब संपवणार नाही का, कशावरून नाही संपवणार, काय गॅरंटी आहे की तो शांत राहील आणि त्यानंतर कुटुंबाच्या मागे लागणार नाही, याची गॅरंटी तर काय आहे, कुणाला आहे गॅरंटी, प्रशासनाला तरी याची गॅरंटी आहे का नागरिकांना तरी याची गॅरंटी आहे का, त्याची मानसिकता बदलण्याची काहीच गॅरंटी नाही। हो, असंही होऊ शकते तो तुरुंगात चांगला राहील, सगळं करेल, पण बाहेर आल्यानंतर त्याची मती फिरली, परत डाव रचला तर त्याला कोण जबाबदार आहे। त्यामुळे अशी 1-2 प्रकरणं चौकात फाशी देणं सुद्धा गरजेचं आहे। बाकी सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा। परत भेटू असाच एक नवीन विषय घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।